नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सागरची गुंडांबरोबर मारामारी झालेली असते. त्याचा हात मोडलेला असतो आणि सगळेजण त्याच्यापाशी बसून त्याला विचारत असतात, कसं झालं, काय झालं. त्यावर मुक्ता मनातच विचार करते की मी सागरला कधीही माफ करणार नाहीये. मुक्ता असं देखील म्हणते की बिचारे सागर खूप लागलं असेल का. पुन्हा असंही म्हणते की काही गरज नाहीये मला त्यांची काळजी करण्याची. असं म्हणते की मुक्ता यार विचार तरी कसं लागलं. रा म्हणत असते की माझ्या पोराला कोणाची तरी नजरच लागलेली आहे. कोमल जा मीठ पावडर घेऊन ये. कोमल हो म्हणते आणि तिथून जाते. रागात उठते आणि मुक्ताला म्हणते की तुझ्यामुळे झालं आहे हे सगळं. तू जर नीट वागली असती तर तो दारू प्यायला गेला नसता. अगं त्याला काही बी बोलली ना तू, त्याच्याशी भांडलीस ना तू, म्हणून तो दारू पिऊन पडला. बापू येतात तिथे. बापू इंद्राला म्हणतात की हळू बोल. कळत नाही का तुला, सई आतमध्ये झोपलेले आहे ते. काही झालं तर लगेच सुनबाईला दोष देतीस. उद्या सूर्य नाही उगवला तर लगेच सुनबाईला दोष देशील. उद्या पेपरवाला नाही आला तर सुनबाईला दोष देशील. तुला दुसरं कोणी दिसत नाही का. मला तेवढ्यात मीठ घेऊन येते आणि इंद्राकडे देते. इंद्रा म्हणते थांब मी माझ्या पोराची नजर काढून येते. इंद्रा सागरची नजर काढते आणि म्हणते की आई एकवीर आहे बघून घे ग बाई. पुन्हा इंद्रा मुक्तापाशी येते आणि म्हणते की आता तरी त्याची नीट काळजी घे आणि तुला जर जमत नसेल ना मला सांग. माझा पोरगा आहे आणि मी त्याची आई आहे. आणि बापू इंद्राला म्हणतात की ती त्याची बायको आहे, ती घेईल त्याची काळजी. तू चल आतमध्ये झोपायला. कोमल सागरसाठी हळदीचं दूध आणते आणि लक्की त्याला ते दूध पाजतो. मिहिरला म्हणतात की मिहिर खूप उशीर झाला आहे, तू पण जा आता घरी. मिहिर म्हणतो की हो बाप्पू मी जातो, मी सकाळी फोन करतो. सगळेजण तिथून झोपायला निघून जातात. सागर आणि मुक्ताच असतात तिथे. मुक्ता सागर जवळ येते आणि सागरचा हात धरते आणि त्याला धरून रूम मध्ये घेऊन जाते. मध्ये आल्यानंतर मुक्ता त्याला बेडवर बसवते आणि सागर मुक्ताला म्हणतो की मला कितीही वेळ सॉरी म्हणावं लागलं ना मी सॉरी म्हणेल. आणि पुन्हा म्हणतो की आय एम सॉरी मुक्ता. जी चूक झाली आहे मी त्यासाठी तुमची माफी देखील मागतोय आणि देवाने मला शिक्षा पण दिली आहे तुम्हाला दुखवण्याची. मुक्ता सागरकडे बघत नसते. सागर म्हणत असतो की एकदा बघा ना माझ्याकडे. सागर कान पकडायला जातो तर त्याच्या हाताला त्रास होतो. मुक्ता लगेच मागे वळून बघते. सागर मुक्ताला म्हणतो की माझ्या दुखण्याकडे लक्ष देऊ नका, माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या. बोला माझ्याशी भांडा, काहीही करा, पण बोला माझ्या. सुरुवातीला तुमच्यावर रागायचो, चिडायचो, बोलायचो. हवं तर तुम्ही तसं वागा माझ्याशी, पण बोला प्लीज. तुमचं गप्प बसणं मला सहन नाही होते. मुक्ता कपाटातून एक टी शर्ट काढते आणि सागर जवळ ठेवते. मुक्ताची बॅग भरलेली बघतो तो तिथे. बाहेर जाते आणि त्याच्या टॅबलेट घेऊन येते. सागर शर्ट काढण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण त्याला शर्टचे बटन खोलता येत नाही. मुक्ता रूमच्या दरवाज्यामध्ये उभं राहून हे बघत असते, पण ती त्याला काही एक म्हणत नाही. ती टॅबलेट घेते आणि टेबलवर जाऊन ठेवते. सागरला खूप त्रास होत असतो शर्टचे बटन खोलताना. तो मोठ्याने आई ग असं म्हणतो. मुक्ता लगेच त्याला शर्टचे बटन खोलून त्याला शर्ट काढून देते आणि दुसरा शर्ट घालून देते. त्यानंतर मुक्ता त्याला टॅबलेट देते खायला. मुक्ता सागरला खाली झोपवते. खाली झोपल्यानंतर सागर म्हणतो की आय एम सॉरी मुक्ता. तर त्याला काही एक म्हणत नसते. लाईट बंद करते आणि सोफ्यावर जाऊन झोपते. त्या दिवशी सगळे सकाळी टेबलवर नाश्ता करत असतात. स्वाती सागरला म्हणते की खूप दुखत असेल ना. त्यावर स्वातीचा नवरा म्हणतो की पण पोलीस कंप्लेंट केली ना. मुक्ता म्हणते की हो, मिहिरने काल रात्रीच केली. पुन्हा म्हणते भाई खूप त्रास होतो का. त्यावर सागर मुक्ताकडे बघून म्हणतो की चूक झाल्यानंतर तो त्रास सहन करावा देखील लागतो. इंद्रा येते आणि सागरला म्हणते की गुंडांनी मारलं त्यात तुझी काय चूक. तिचा नवरा मुक्ताच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो की मुक्ता वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आणखी म्हणतो की तुम्ही आमच्यासाठी इतकं सगळं केलं, इनफॅक्ट तुम्ही सगळ्यांसाठी खूप काही करतात. देव तुमचं अजिबात वाईट होऊन देणार नाही, काळजी करू नका. त्याने हात पकडल्यामुळे मुक्ताला थोडंसं ऑफवर्ड होतं. इंद्रा म्हणत असते की सागऱ्या तू अजिबात काळजी करू नकोस. आता मस्त 2-3 दिवस आराम कर. मी तुला मस्त चांगलं चांगलं खायला करून घालते. मग तू पहिल्यासारखा बरा होशील.
दुसरीकडे सावनी हर्षवर्धनसाठी नाश्ता घेऊन येते आणि म्हणते की हर्ष हे बघ मी तुझ्यासाठी काय बनवलंय. हर्ष तिला म्हणतो की मला काही खायचंही नाही आणि मला तुझ्याशी बोलायचं देखील नाही. सावनी म्हणते की हर्ष प्लीज, मी तुझ्यासाठी 5 तास उभं राहून हे सीझर सॅलड केलं आहे. तुझं फेवरेट आहे ना, फक्त तुला स्पेशल फील करण्यासाठी. हर्ष म्हणतो की स्पेशल, मला ऑलरेडी फील झाल्याचं फील आहे. सावनी हर्षवर्धनपाशी जाऊन बसते आणि म्हणते की आय नो हर्ष, आदित्यने ते पेपर फाडायला नको होते पण त्याने ते फाडले. आय नो, हातातोंडाशी आलेला घास निघून गेला. मला नव्हतं वाटलं की आदित्यचा इतका ब्रेन वॉश होईल. त्याच्या वतीने मी सॉरी म्हणते. आय एम सॉरी हर्ष. हर्षला म्हणते की हर्ष, तू एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. प्लीज मला पुन्हा असं कधी म्हणू नको की मी तुझ्याशी लग्न करणार नाही. माहिती का माझी काल काय अवस्था झाली होती. हर्ष, तू माझं सर्वस्व आहे आणि मी हे फक्त सगळं तुझ्यासाठी करते. जर का कोणी मला तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला ना, त्या व्यक्तीचा मी जीव घेईल आणि मग स्वतः देखील मरून जाईन. दुसरीकडे मुक्ता किचनमध्ये काम करत असते. स्वातीच्या नवऱ्याचं सगळं लक्ष मुक्ताकडे असतं. तो पटकन चहा पितो आणि बशी घेऊन किचनमध्ये जातो. इंद्र त्याला म्हणते, अहो जाऊ बापू, राहून द्या, तुम्ही जर काम केलं तर आम्हाला पाप होईल. आणि तो इंद्राजवळ जातो आणि म्हणतो की जसा सागर तसा मी. ती म्हणते की भाई सारखा, तर मग तर राहून द्या, भाई तरी कुठे काय काम करतो, आणि हसते. तर इंद्रा लगेच म्हणते की स्वाते तू गप्प बस. इंद्रा म्हणते की जावई बापू, आमच्या घरात पुरुषांनी कामं केलेली नाही आवडत, तुम्ही बसा, जाऊन जा. तर स्वाती म्हणते की या लाडके जावई बापू बसा. टेबलवर येऊन बसतो आणि सागर म्हणतो की मग कार्तिक, कसं चाललं आहे अलिबागचं कॉन्ट्रॅक्टचं काम. छान काम चालू आहे, आलंय माझ्या लक्षात. त्यावर कार्तिक म्हणतो की बस काय सागर भाई, तू माझ्यावर एवढा विश्वास दाखवला म्हणून तर मी करू शकलो. तो सागरला रूम मध्ये जाण्यात मदत करतो. तेवढ्यात मुक्ता येते आणि जाता जाता तो मुक्ताला धक्का मारतो आणि मुक्ताकडे बघत राहतो. मुक्ता देखील त्याच्याकडे बघते आणि मुक्ताला हे सगळं विचित्र वाटतं. दुसरीकडे सावनी रडत असते आणि हर्षवर्धन तिला म्हणतो की मी तरी काय करू सावनी, माझी देखील चिडचिड होते. हातातोंडाशी आलेला घास असा निसटून गेला म्हटल्यावर कोणाची देखील चिडचिड होणारच नाही. सागर कोळीला हरवण्याची हीच एक संधी होती आणि ती आपल्या हातातून निसटून गेली, याचं दुःख झालंय मला. सावनी हर्षवर्धनला म्हणते की तू काळजी करू नको, मी तुझ्यासाठी अगदी काहीही करू शकते. त्यावेळेस मी असा डाव खेळणार आहे ना, डायरेक्ट चेक, सागरला कायमचं बर्बाद करणार आहे मी. सागर बर्बादही होणार आणि जेलमध्ये देखील जाणार. हर्षवर्धन म्हणतो की जेलमध्ये. सावनी म्हणते की हर्ष, सागर जेलमध्ये जाणार आणि आत्ता खरी मज्जा येणार. दुसरीकडे सागर त्याच्या रूममध्ये बेडवर बसलेला असतो. मुक्ता त्याच्यासाठी जेवण घेऊन येते. इंद्रा लगेच मागून येते आणि म्हणते की काय ग, काय आणलं माझ्या पोराला खायला? हे बटाट्याची भाजी आणि चपाती. काय ग, तुला एवढे दिवस झाले या घरात येऊन, तुला अजून कळलं नाही का माझ्या पोराला काय आवडतं काय नाही? हे काय साधं मिलमिली जेवण? ग मी मच्छी फ्राय केली होती, जवळ्याची चटणी केली होती, ती द्यायची ना त्याला. सागर इंद्राला म्हणतो, आई काय झालं? त्या इंद्रा म्हणते की तुला आणि तुझ्या पप्पाला मी बोललेलं दिसते, पण ही बघ ना कशी वागते ते. अरे मी तुझ्यासाठी मच्छी फ्राय केलं होतं तर ते द्यायचं सोडून ही बघ ना, ही बटाट्याची भाजी घेऊन आली. ता म्हणते की त्यांच्या अंगावर जखमा आहे आणि टॅबलेट सुरू आहे, त्यामुळे डॉक्टरने सांगितलं आहे की त्यांना पुढचे काही दिवस मसालेदार जेवण नका देऊ, म्हणून मी ही बटाट्याची भाजी आणि चपाती घेऊन आले आहे. बाकी काही माझा स्वार्थी हेतू नव्हता यात. तर मनातच विचार करतो की जर मच्छी फ्राय असेल तर मुक्ताला भरवता येणार नाही मला, आणि आता मी त्यांनी आणलेलं साधं जेवणच जेवतो म्हणजे त्या मला भरवतील. इंद्राला म्हणतो की सागर, अगं आई राहून दे, मी हे साधं जेवणच जेवतो, डॉक्टरने मला साधा आहार घ्यायला सांगितलं आहे. म्हणते की असा कोणता डॉक्टर आहे आजारपणात मच्छी खायची नाही सांगणार? मला फोन लावून दे, मी बोलते त्याच्याशी. सांगितलं तर राहून दे ना आई, मी खातो आजचे दिवस. आणि इंद्रा तिथून निघून जाते आणि मुक्ता सागरला भरवायला लागते. तर सागर तिला म्हणतो की तुम्ही माझ्याशी बोलला नाही तर मी खाणार नाही. मागं जायला निघते आणि सागर म्हणतो की प्लीज जाऊ नका, मी खातो. आणि मुक्ता सागरला जेवण. सागर मुक्ताला म्हणतो की आय नो माझी खूप मोठी चूक झाली आहे, तुम्ही दुखावल्या गेल्या आहे, पण माझ्यावर एक उपकार करताना मला एक संधी देताल का प्लीज? आपण नव्याने सुरुवात करूयात ना, जशी आधी केली होती आपण. मैत्रीपासून सुरुवात करूयात ना. तुम्ही सांगाल ते करेल मी. प्लीज एक संधी द्या ना.
मुक्ता आजूबाजूला बघते आणि सागरला म्हणते की सई, आदित्य, सावनी यातलं कोणी इथे आजूबाजूला नाही. मग इतकी का नाटकं करतायत चांगलं वागण्याची? आणि तसंही खाताना फार बोलू नये. सागर म्हणतो की खरंच मी हे मनापासून करतो आहे. मला तुमचा खूप आदर वाटतो आहे आणि प्लीज मला एक संधी द्या. मला अशी न बोलण्याची शिक्षा देऊ नका. मुक्ता म्हणते की शिक्षा देणारी मी कोण? शिक्षा देण्याचं डिपार्टमेंट तुमचं आहे ना. उत्तम देता येतं तुम्हाला शिक्षा. तसंही मी तुमची बायको बनून जगते हीच मोठी शिक्षा आहे माझ्यासाठी. एवढ्यात सई येते आणि म्हणते की पप्पा हे बघ मी तुझ्यासाठी कार्ड आणलंय, तू लवकर बरा हो. मला मिठी मारते आणि मुक्ताला देखील जवळ ओढून तेवढ्यात सईला आवाज देते इंद्रा आणि सई लगेच पळून जाते. तर सई गेल्यानंतर मुक्ता सागरला म्हणते की सईचा आधार घेऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न करून काही नाही वाटत आहे मला तुमच्याबद्दल. पुढील भागाची डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.